बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या आंदोलनाचा 31वा दिवस असून आज अखेर त्यांच्या न्याय मागण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनात अडथळा दूर करण्यासाठी शासन व प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे आज खुंदलापूर व झोळंबी येथे जाणाऱ्या पर्यटकांचा रस्ता आंदोलकांनी अडवला. मंडूर येथे कॅनलच्या पुलावर बेमुदत झोळंबीकडे जाणाऱ्या पर्यटकांचा रस्ता बंद करण्यात येईल असे आंदोलकांनी सांगितले. तसेच काही पर्यटक यांनी स्वतः भूमिका मांडली की 28 वर्ष या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही, म्हणून शासनाचा व प्रशासनाचा आम्ही धिक्कार व्यक्त करतो व त्याबाबत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून या प्रकल्पग्रस्तांचा तातडीने प्रश्न लवकरात लवकर सुटेल असा आम्ही प्रयत्न करतो. या आंदोलनात मारुती पाटील, एम.डी. पाटील, पांडुरंग कोठारी, विनोद बडदे, आनंदा आमकर, शामराव पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.